नाही, मुंबई आणि पुण्यामध्ये डेव्हलपमेंटची खूप कामं झाली आहेत, ह्याच्यात काही वादच नाही. पण हे होत असताना अनेक वेळा तज्ज्ञ असं म्हणत आहेत की डेव्हलपमेंट करताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती त्या झालेल्या नाही आहेत. उदाहरणार्थ नाले साफ पण करणं किंवा नाले बंदही करणं. साफ नाही झाले तर पाणी तुंबतं आणि जर बंद केले तर जो पाण्याचा फ्लो असायला पाहिजे तोही होत नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे का, तो होतं आहे, मी मान्यच करते ते. आणि पण त्याच्याबरोबर ज्या अर्बनायझेशनमध्ये खबरदारी घ्यायची असते ती घेतली जात नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणूनच हे सातत्याने फ्लडिंग हे सातत्याने होतं आहे आणि वाढतंही आहे. आणि हे दुर्दैव आहे की या देशाचे प्रधानमंत्री अतिथी देवो भव, त्यामुळे पाहुण्यांचं स्वागत आपण केलंच पाहिजे. पण दुर्दैवाने पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाणी तुंबलेलं आहे अनेक ठिकाणी आणि तो कार्यक्रम रद्द होत आहे. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने अतिशय विनम्रपणे, आणि मला तुम्ही जर बाईट दाखवणार असाल तर मी हे विनम्रपणे म्हणते, हे तुम्ही नक्की दाखवा. याचं कारण असं की मी लहान तोंडी मोठा घास घेते. मी आदरणीय प्रधानमंत्र्याच्या ऑफिसला खूप विनम्रपणे आठवण करून देते की आज जे उद्घाटन केलं होतं, काल पुण्याच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आली होती की मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्री येणार होते आणि त्याचं उद्घाटन 5 वेळा आधीच झालेलं आहे. म्हणजे 6व्यांदा माननीय प्रधानमंत्री त्या कार्यक्रमासाठी येणार होते. म्हणजे पहिल्यांदा ग्राउंड ब्रेकिंगसाठी आले, त्याच्यानंतर पहिल्या ट्रायलसाठी आले, ती पूर्ण लिस्ट आहे पुण्याच्या सगळ्या पत्रकारांकडे. 6व्यांदा आज येणार होते त्याच कामासाठी. ते एक तर ते खूप व्यस्त असतात, त्यांच्या ऑफिसच्याकडे कदाचित राहून गेलं असेल. पण महाराष्ट्र सरकार या देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या माणसाचा वेळ हा 6व्यांदा त्याच प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी घेतोय, हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. हे मी दिल्लीला काही नावं ठेवत नाही आहे, महाराष्ट्र सरकारचं मला कौतुक वाटतंय की आदरणीय प्रधानमंत्र्यांना तुम्ही 6व्यांदा त्याच कामासाठी का बोलवताय. एवढ्या व्यस्त माणसाचा वेळ तुम्ही अशा कामांसाठी कसं काय घेता. आता हा प्रश्न तुम्हाला सत्तेमधल्या लोकांना विचारायला लागेल, कारण काल तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं काही झालं तरी आम्ही कार्यक्रम घेणार असं प्रशासनाकडून काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं. त्यामुळे मला वाटलं काहीतरी जादू करणार होतं प्रशासन आणि काहीतरी चांगलं करेल. त्याच्यामुळे मी तर निघालेच होते पुण्याला जायला त्या कार्यक्रमासाठी, पण दुर्दैवाने ते सगळं कॅन्सल झालं. म्हणजे एक गोष्ट माननीय अमित शहाजींनी कबूल केली आहे की ते स्वतःहून जिंकू शकत नाहीत. एक तर त्यांचं एकच लक्ष आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हरवणं हेच त्यांचं लक्ष आहे. स्वतः जिंकणं, स्वतः काय काम केलं ह्याचा अर्थच आहे की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे असाच त्याचा अर्थ होतो ना. जे आम्ही कुणाला हरवायला इलेक्शन लढत नाही आहे, आम्ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढतो. हे शरद पवार आणि आदरणीय उद्धवजींना हरवण्यासाठी इलेक्शन लढतायत एक. आणि योगायोग बघा, आजची तारीख 5 वर्षापूर्वी, मला आठवते मला डेंगी झाला होता तेव्हा म्हणून मला क्लिअरली आठवते ती गोष्ट. आजपासून बरोबर 5 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांना ईडीची नोटीस ही केंद्र सरकारने पाठवली होती. असाच पाऊस होता, खडकवासल्यामध्ये पाणी तुंबलं होतं. एवढा मला वाटतं 26ला नोटीस आली होती आणि 27ला साहेब म्हणले होते की मी तुम्हाला भेटायला येतो. म्हणजे उद्या त्याला 5 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे तेव्हाही शरद पवारच, आजही शरद पवारच. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी ते इलेक्शन जिंकतात. म्हणजे मराठी माणूस हा मोठा होतोय हे त्यांना बघवतच नाही. आणि हे फक्त काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल सीमित नाही आहे. केंद्र सरकारमधले अनेक मराठी कर्तृत्ववान नेते आहेत, त्यांच्याबद्दल पण यांनी काय काय निर्णय घेतले ते उभ्या महाराष्ट्राने पाठवले. त्याच्यामुळे हे पूर्णपणे मराठी माणसाच्या विरोधात त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. आणि मराठी माणूस त्यांना जेव्हा सक्षमपणे स्वाभिमानामुळे, पूर्ण स्वाभिमानाने जेव्हा दिल्लीच्या तख्तासमोर उभा राहतो
ते त्यांना बघवत नाही, सहन होत नाही. म्हणून एक तर हरवा तरी त्यांना, आणि हरवणं शक्य नसेल तर पवारांचा पक्ष फोडा आणि उद्धवजींचा पक्ष फोडा, हा एकच मार्ग त्यांच्याकडे राहिलेला आहे. त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. ते पक्ष फोडू शकतील, घरं फोडू शकतील, ते चिन्ह घेऊन जाऊ शकतील, पण महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान ते कधीही फोडू शकणार नाहीत, तोडू शकणार नाहीत. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण कालच मी आंदोलन केलं होतं. काल संग्राम थोपटे, संजय भाऊ पुरंदरचे आणि अशोक बापू, मी, म्हणजे शिरूर, भोर आणि पुरंदर हवेलीचा मतदारसंघ, आणि अमोल कोल्हे आणि मी, आम्ही इलेक्टेड मेंबर्स आहोत, म्हणजे लोकांचे प्रतिनिधी आहोत. आणि आमच्या सगळ्यांनी DPTC मधून जो आम्ही निधी मागितला, एकही काम म्हणजे 1 लाखाचं पण काम आमचं घेतलं नाही, आणि बाकीच्यांची 300 कोटी रुपयाची कामं केली. त्यामुळे हे नवीन जे कल्चर हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष करतात, कारण ते विरोधात होते तेव्हा त्यांची सगळी कामं आम्ही करायचो, आणि आमचे सगळे पालकमंत्री तेव्हा कुठल्याही विरोधकाच्या कामावर काट नाही मारायचे. पण आज हे बदललेलं आहे. पहिला मुद्दा तुम्ही सांगितलेला की या राज्याच्या गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतोय. तुमच्याही घरात मुलं असतील ना, हे तुम्हाला योग्य वाटतं संस्कार तुमच्या मुलांवर, की तुमचा मुलगा पोस्टर बघेल आणि म्हणेल की कानून हातात घेतला मान्य आहे. ही मिर्झापूर TV सिरियल नाही आहे, हा देश आहे. हा देश बंदुकीनी चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. देवेंद्रजी जितक्या बंदुकी घेऊन आमच्यावर रोखतील ना, तितक्या वेळा आम्ही संविधान त्यांना दाखवत राहू. त्यामुळे हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीनी चालत नाही, संविधानाने चालतो. आणि याच्यासाठी त्यांच्या गोळ्या झेलायची वेळ आली तरी आम्ही घेऊ, पण संविधानासाठी पूर्ण ताकदीने शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू. असं नाही, तुम्हाला येते रिव्हॉल्वर चालवायला, मला तर कशी धरायची आपल्या सिनेमात पाहिले तेवढंच आहे. मी तर पूर्णपणे बंदुकींच्या विरोधात आहे. मी गन कंट्रोलच्या बाजूनी आहे, की शस्त्र हे फक्त आणि फक्त जे सर्व्हिसमधले लोक आहेत, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस, त्यांनी सगळे म्हणजे प्रशासनाकडेच असावं. आपण सगळ्यांनी कशाला ठेवायला पाहिजे? ही नैतिक जबाबदारी नाही तुमची आणि माझी. सुरक्षितता, कुठल्याही नागरिकाची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी असते. बंदूक घेऊन जर या राज्याचा गृहमंत्री जर त्याचे पोस्टरबाजी करणार असेल तर हे छत्रपतींच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न शोभणार आहे. आता म्हणजे माझी म्हणजे प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही त्याचं ओपनिंग आधी केलेलं आहे त्या अनेक लाईन्सचं. तो एकच प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे पुणा मेट्रो प्रोजेक्टच आहे. त्याच्यामुळे 6व्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहेत. 6वं उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं. त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका. मेट्रो सुरू करा. माननीय प्रधानमंत्री येतील तेव्हा त्याच्यातून ते राईड घेऊ शकतील. आणि त्याचं उद्घाटन तर झालेलंच आहे ना, आधी 5 वेळा आधी झालेलं आहे, एकदा नाही 5 वेळा. ऑनलाईन करू शकतात. ॲब्सोल्युटली खूप सुंदर सूचना आहे. प्राईम मिनिस्टर ऑफिसनी ऐकावी किंवा प्रशासनाने ऐकावी पुण्याच्या.
नाही कसं आहे, त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे होती का 2000%. माझा आग्रह होता की त्याला भर चौकात फाशी द्या, म्हणजे एक समाजात सिग्नल जाईल की हा देश फास्ट ट्रॅक कोर्टनी FIR वेळेवर करायचा, जो झाला नाही या केसमध्ये. FIR पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट, त्याच्यानंतर पब्लिकली फाशी, भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती, म्हणजे देशात सिग्नल झाला असता की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तोच अजून चालू आहे. हा सिग्नल द्यायची खूप मोठी संधी होती. धडकी भरायला पाहिजे त्या माणसाच्या ज्याच्या मनात ही असा घाणेरडा विचार येईल, ती संधी होती. पण आता कोर्टात तुम्ही बघताय माननीय कोर्टाने काय प्रश्न विचारले, आपल्या कुणाच्या ध्यानी मनी आल्या नाहीत अशा खूप टेक्निकल गोष्टी माननीय कोर्टाने विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळेच संभ्रमात पडले. मला अनेक लोक वर्तमानपत्र आजची बघा, TV चॅनल्सवरच्या चर्चा बघा, पहिल्या दिवशी सगळे पेढे वाटत होते की सगळ्यांनाच आनंद झाला होता की बरं झालं होता, नराधामाचा खून झाला, काय झालं जे काय झालं ते. पण ज्या पद्धतीने काल त्याला वेगळं चित्र यायला लागलं, जे प्रश्न विचारले गेले, समाजात जी चर्चा चालली आहे, ही खरंच प्रश्न पडायला लागलाय की नक्की काय झालं तिकडे, ही गोळी कशी लागली, काय लागली, हे प्रश्न व्हायला लागलेत ना आता. आणि हा माझी एवढीच माफक अपेक्षा आहे, कुठल्याही सरकारने चांगलं काम करावं पण ते संविधानाच्या चौकटीतच राहून करावं. अदृश्य शक्तीच्या मनमानीनी कामं होता कामा नये. आणि धक्कादायक का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे, खूप अपेक्षा होत्याही आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याच्या गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काय TV सिरियल आहे मिर्झापूर, असं जर ह्या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्यासारख्या लोकांनी किंवा पोलिसांनी, त्या पोलिसालाही त्याच्यात गोळी लागली ना, कोणी विचार केलाय की त्या, आणि म्हणे त्या सगळ्या घटनेत सगळे तर शिंदेच आहेत वाटतं तिकडे, सगळी 5-6 शिंदे लोक त्याच्यात आहे. मी काय शिंदेच्या विरोधात बोलत नाही, माझी आई पण मिस शिंदे आहे, त्याच्यामुळे पण मी हे कोणाच्या विरोधात बोलत नाही, मी खूप गांभीर्याने हे बोलते की ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे, ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही आहे, ही इज अ पार्ट ऑफ हिज टीम. प्रत्येक पोलीस ऑफिसर हा देवेंद्रजींच्या टीम मधला माणूस आहे, तर त्यांच्या टीम मधल्या माणसाला गोळी लागली असं म्हणतात तेव्हा त्याची मला प्रचंड चिंता आहे. काळजी वाटते मला की ह्या राज्यातला पोलीस अधिकारी पण सेफ नाही आहे, सुरक्षित नाही आहे. हे बघा, हा विषय नाही आता. ते का बॅनर लावतात या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारा. या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे टेंडर्स, त्याची स्पीड, हे सगळे विषय आज गांभीर्याने आहेत. आणि रोज तुमच्याच TVवर मी पाहते आणि तुमच्याच वर्तमानपत्रात वाचते की सरकार ह्याच्यावर मेहरबान आणि फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन, सरकार नागपूरला मेहरबान, फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन, मुंबईमध्ये मेहरबान, फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन. त्याच्यामुळे पोस्टरबाजीपेक्षा महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार ही आव्हानं आज राज्यासमोर आहेत. कांद्याचा प्रश्न पुन्हा गंभीर व्हायला लागलाय, सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, प्रचंड पावसामुळे शेतकरी अडचणीत राहिलाय. मग ह्या मूळ मुद्द्यांकडे या सरकारचं लक्ष नाही आहे. परवा जळगावमध्ये एक महिलेची केस आलेली, मला वाटतं छेडछाड झाली आहे का बलात्कार झालाय, काहीतरी अशीच केस परवा आली, ती बातमी आली आणि लगेच गायब झाली. त्याची मी माहिती काढायला लावलेली आहे की नक्की काय झालं जळगावमध्ये. मग अशा जर केसेस होत असतील तर या सरकारला वेळ नाही आणि बंदूक घेऊन फोटो लावतात. हे नाही, मी असं नाही म्हणले, मी शिंदे वडले, शिंदे शब्दाच्या विरोधात, मुख्यमंत्री नाही, पदावर नाही, मी फक्त शिंदे.
नाही नाही, खूप वाईटच आहे. एक तर इलिगल पोस्टर सत्तेमधल्या लोकांनी लावणं हेच चुकीचं आहे. मी तर पूर्ण माझ्या मतदारसंघात जाऊन बघा, कधी तुम्हाला इलिगल पोस्टर लावले असेल तर मी फोन करून सांगते प्लीज काढा. एक तर तुम्ही काय पोस्टरबाजी करताय? तुम्ही मायबाप सरकारात ना कुपोषणावर बोला. राज्यात आज सगळे एवढी प्रश्न आहेत, महागाईवर बोला, कांद्यावर बोला, सोयाबीनवर बोला. आणि ही कुठली हिरोइझम? तुमच्या एका पोलिसला झाले मॅच. मी सांगते ना, या सरकारला वाटतंय ते टीव्ही सिरियलमध्ये काम करतंय. हे वास्तव आहे, मिर्झापूर टीव्ही सिरियल नाही आहे. खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे, जो कोर्टाने घेतलाय. याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते. कारण का आपल्या कुणाच्याच ध्यानीमनी आलेल्या नाही अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी काल माननीय कोर्टाने आपल्यासमोर आणल्या. याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनीच. आणि पोस्टरबाजी कुठेतरी थांबवली पाहिजे. हा काही श्रेयवाद आहे? कुपोषण कमी झाल्याचा श्रेयवाद घ्या. हे म्हणतात ना, मुलींचं शिक्षण सगळं आम्ही मोफत केलंय. कुठल्या मुलींचं डेटा द्या आम्हाला. किती मुली मला भेटायला येतात आणि सांगतात ताई आमची फी भरलेली नाही. कुठल्या कॉलेजला फी 100% मुलींची भरलेली आहे हे मला प्लीज या सरकारने सांगावं. मला नाही माहिती त्याची, आणि जे काय असेल ते त्याचे चॅलेंज करतील. नाही, तो काय लिगल प्रोसेस असेल त्याच्यात नक्की ते लक्ष घालतील. मी एनिवे माहिती काढीन त्यांच्याकडून काय. कुठल्या सोमयाने? किरीट सोमयान अनेक वर्ष एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सिरियल त्यांनीच काढली, मी कधीच विसरली नाही ती. आणि डर्टी डझन आज काढल्यानंतर डर्टी डझन कुठे आहेत हा एक मोठाच प्रश्न आहे. आणि काल तर मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो माननीय अमित शहाजींबरोबर बघितला. म्हणजे ज्यांना 1 वर्षापूर्वी एक डर्टी डझन म्हणत होते तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शहांना भेटल्यात. मला कौतुक दोघांचंही वाटतं, अमित शहांचंही वाटतं, कारण का त्यांचा पक्ष त्यांना डर्टी डझनपैकी एक म्हणत होता. आणि मला गंमत त्या माणसाची पण वाटते ज्याच्या घरावर त्याच्या बायकोला लढावं लागलं. त्यांच्या नातवंडांना दूध मिळत नव्हतं, त्यांची बायको लढत होती. तिथे ज्यांनी ईडी सीबीआय तुमच्या घरात पाठवलं, तुमच्या नातवंडांचे हाल झाले, ते त्यांना विनम्रपणे अभिवादन करत होतो. रामकृष्ण हरी. मी तर केलं नसतं कधी. आणि जर सदानंदनी मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असतं. अरे अशा लढणाऱ्या बायका पाहिजेत. मग आम्ही बऱ्या यांच्यापेक्षा. माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी म्हणलं असतं ईडी इन्क्वायरी कराच. मी नसते विनम्रपणे झुकले असते. प्लीज, आम्ही खूप स्वाभिमानी मराठी बायका आहोत. मी असं व्यक्ती तुम्हाला का वाटावं की मी कोणाबद्दल बोलते? दोघांची क्रेडिबिलिटी ॲट स्टेक आहे. अमित शहाजींना मला प्रश्न विचारायचा की ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली, ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या, त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता, मग तुम्ही त्याला हँडशेक केलाच कसा? ती फाईल क्लिअर आहे का? मग भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहानी क्लिअर चट ट्यून टीव्हीवर सांगितलं पाहिजे की हो, मी जो हसन मुश्रीफवर आरोप केला तो खोटा होता. एवढं तरी खरं बोलावं त्यांनी, पहिला मुद्दा. आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेक हँड करताना आम्हाला सांगावं की हो, हे अमित शहा आहेत, त्यांनी माझी माफी मागितली आहे की माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही, माझी बायकोची अश्रूंची किंमत अमित शहानी आमच्या घरात येऊन फेडली, म्हणून मी त्यांना हँडशेक करतोय. अरे बायकोच्या अश्रूची किंमत काय माहिती? एका महिलेला तिचं दुःख माहिती आहे, काय दुःख असतं, काय लढली आहे मुश्रीफ साहेबांची बायको, मान गए उसको. मी त्या महिलेबद्दल नेहमीच माझ्या आतुष्यात नेहमीच अभिमान वाटेल. औरत होतो ऐसी, बीवी होतो ऐसी, दादी होतो ऐसी. काय लढली आहे ते ईडी सीबीआयशी, मान गए. मला नाही माहिती याच्यातलं काय, म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये काय बोलले.
मला नाही माहिती यातलं, म्हणजे मी तुमच्याचकडून ऐकते. याच वाक्यामध्ये आढळरावांनी खंत व्यक्त केली होती, की प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री पदापर्यंतच पोहोचतो, पुढे जात नाही. इकडे अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहे, तर प्रत्येक वेळी त्यांना इकडे स्टॉप दिलं जातं, असं डॉक्टर या ठिकाणी आता पुढच्या प्रवासात. मला नाही माहिती दुसरे का घर में क्यों झाकू मैं, मलाच एवढं काम आहे. माझ्या मतदारसंघात निधी येत नाही, महाराष्ट्रामध्ये महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सोयाबीनला भाव नाही, कांद्याचा प्रश्न परत ऐरणीवर आलेला आहे. एवढी कामं आहे, तो माझीच मला कामं संपायला 5 दिवस जातो. आता दुसरे के घर में क्यों झाकू मैं, मला वेळ पण नसतो. मग फडणवीसांना सुडाचं राजकारण हे यांनीच आणलं ना महाराष्ट्रात. कधी असं होतं का? अरे विरोधक पण दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर मजा येते राजकारण करताना. पण कधी वैयक्तिक कटुता ही राजकारणात आली नाही. आता मला सांगा, अमित शहाजी महाराष्ट्रात येऊन काय म्हणतात, म्हणजे आधी आमचे पक्ष फोडले, आमची चिन्ह नेली, सगळं, तरी तुम्हाला माहिती आहे लोकसभेला काय झालं. आता परत तोच, म्हणजे तोच फॉर्म्युला अगेन. ह्याचा अर्थच काय होतो की पवारांशिवाय आणि ठाकरेंशिवाय ह्यांना दुसरा मार्गच नाही आहे भारतीय जनता पक्षाला. नाही तर का अमित शहाजी असं म्हणत असतील? अमित शहाजी दर भाषणामध्ये 2च लोकांची नावं घेतात की पवार आणि ठाकरे, पवार आणि ठाकरे. अरे असं कसं होतं? त्यांना राज्य फक्त पवार ठाकरेंसाठीच हवं आहे. त्यांना महाराष्ट्राची जनता, इथला भ्रष्टाचार, इथली महागाई, इथली बेरोजगारी हा प्रश्नच दिसत नाही त्यांना. महाराष्ट्राचा विकास सरत नाही. त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर माझी अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो आपण माहिती आहे कोकणात काय झाली, जी घटना झाली, त्याच्याबद्दल त्यांनी रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता की प्रधानमंत्री ज्या कामासाठी इथे आले होते तिथे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, त्याचा रिव्ह्यू त्यांनी घ्यायला नको होम मिनिस्टर म्हणून. लॉ अँड ऑर्डर सगळ्या राज्यामध्ये, हा माझा डेटा नाही आहे, तुमचा जो तुम्हाला सरकारमधून मिळतो तो, की महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर हा प्रॉब्लेम झालेला आहे. महिलांच्या विरोधी आज ज्या ज्या घटना होत आहेत त्या वाईट आहेत. ड्रग्सचा रिव्ह्यू घेतला पाहिजे अमित शहाजींनी. हिट अँड रन जी पुण्यामध्ये केस झाली, रक्त बदललं, त्यांनी जाब विचारला पाहिजे महाराष्ट्र सरकारला, हो क्या रहा है. पण हे सगळे जे तुमच्या माझ्या सुखदुःखाचे आणि सुरक्षिततेचे प्रश्न आहे हे बाजूला ठेवून पवारांना हरवा, ठाकरेंना हरवा. इट्स बिकम अन ऑब्सेशन फॉर देम. आणि त्यांचे पक्ष फोडा. अरे काय हे असं असतं का राजकारण? काही वैचारिकता आहे का नाही? म्हणजे पक्ष त्यांचे फोडा, त्यांची लोक आपल्याकडे द्या, म्हणजे विचारधारा, विचार हाच नाही, नुसत्या धमक्या. म्हणून मी आईस जेव्हा म्हणते तेव्हा लोक माझ्यावर नाराज होतात. इन्कम टॅक्स, CBI, ED त्यांनी सगळे तोडून फोडून झाले. आता जे बाकीचे आता उचलून नेणार आहेत तिकडे का काय असं मला वाटायला लागले, कारण देर इज नो अदर सोल्युशन. नाही नाही, इथे सुटेल ना, काय अडचण नाही, काही नाही, सगळं स्मूथ चाललंय. पण प्रत्येक म्हणजे आता संजय राऊतजी दिल्लीत गेलेत, चांगलं आहे ना, त्यांनी खडगेजींना गेल्यावर भेटणं ही किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही बघता की किती चांगली सगळ्यांमध्ये चर्चा होते. ही लोकशाही आहे, मतभेद झालेच पाहिजेत. सगळे सगळ्यांना छान छान म्हणायला लागले तर त्याला दडपशाही म्हणतात, जी आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे लोकशाही आहे. अर्थात चर्चा झालीच पाहिजे ना. अरे थोडंसं भांड्याला लागलं पाहिजे. तुमच्या घरात नाही का लागत? हा, मग ही लोकशाही आहे तुमच्या घरात.
एक तर तुम्ही बघताय अमित शहाजी काय म्हणतात, त्यांचं एकच लक्ष आहे की पवार आणि उद्धव ठाकरेंना संपवणे एक. आणि ती भाषा एक आहे. अमित शहाजी ह्या बाबतीत खूप कन्सिस्टंट आहे. म्हणजे ते जेव्हापासून आमच्या विरोधात लढत आहेत त्यांची एकच लाईन आहे की ह्यांना संपवायचं आहे. आणि त्यांचं काडर पण तसंच बोलतं की शरद पवारांना संपवायचं आहे, आमचं एकच लक्ष. म्हणजे ते काय करणार हे त्यांचं लक्ष नाही, त्यांना संपवायचं हेच एक त्यांचं लक्ष. आणि त्याच्यात सातत्य आहे त्यांच्या पक्षात. त्याच्याबद्दल आय मस्ट कॉम्प्लिमेंट भारतीय जनता पार्टी. दे आर व्हेरी कन्सिस्टंट. त्याचबरोबर आता पण त्यांनी पुन्हा एकदा आमचेच पक्ष टार्गेट करून आमचेच पक्ष फोडायचे, आमचेच लोक घ्यायचे. मला काळजी वाटते की ज्या भारतीय जनता पक्षामध्ये एवढं टॅलेंट पूल आधी होतं त्या टॅलेंटचं काय झालं मग? ज्यांनी सतरंज्या उचलल्या, ज्यांनी लाट्या घेतल्या, ज्यांनी कष्ट केले, जेव्हा पक्ष विरोधी पक्षात होता, ज्या लोकांनी त्या विचारावर, त्या भारतीय जनता पक्षाच्या विचारावर जे लक्ष ठेवलं, प्रेम केलं, त्याच्यासाठी लढले, ते कार्यकर्ते गेले कुठे मग? सगळे त्यांना इनकमिंग पाहिजे. म्हणजे त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीच टीम पाहिजे. असं असेल तर याचा अर्थ आमची टीम त्यांच्या टीमपेक्षा चांगली नाही का? त्यांना सातत्याने आमचेच लोक पाहिजेत. मग त्यांना सत्तेत यायचंच आहे कशाला? मग महाराष्ट्राच्या जनतेने जे आम्हाला मतदान दिलं त्याचं लॉजिक हेच आहे ना, वी आर अ मच बेटर टीम. आमची टीम त्यांच्यापेक्षा चांगली आहे. रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की आज कर्जत तालुक्यामध्ये लोकसंख्येचं कार्यालयाचं उद्घाटन होतं. अनिल देशमुख आणि अनिल परब दोघेही उपस्थित होते, पण त्या आधीच त्यांना थांबवण्यासाठी तिथे बॅरिगेटिंग करण्यात आलेले, काटे टाकण्यात आलेले रस्त्यात. एका स्थानिक लोकप्रतिनिधीकडून हे सगळं वातावरण ते तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामुळं हे उभं राहिलं जात नाही, त्यांनाच येऊ दिलं जात नाही. मला आश्चर्य वाटत नाही हो, कारण हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे खूप सुडाचं राजकारण करतात. महाराष्ट्रात असं राजकारण कधीच नव्हतं. आता बघा ना, माझंच उदाहरण बघा. मी आणि अमोलदादा निवडून आलोय की नाही लोकांमधून, निधी आम्हाला का दिला जात नाही? जेव्हा आढळराव पाटील आम्ही सत्तेत होतो, पालकमंत्री दिलदारपणे कामं करायची हो. मी तुम्हाला एक उदाहरण देते जे मी कालही पत्रकारांना दिलं की आढळराव पाटील शिरूरचे लोकप्रतिनिधी होते. तेव्हा जिल्हा परिषदचं एक ओपनिंग होतं. त्या कार्यक्रमाला आदरणीय पवारसाहेब ॲग्रिकल्चर मिनिस्टर, शेती मंत्री म्हणून जाणार होते. त्या कौनशिलेवर आढळराव पाटलांचं नाव नव्हतं. त्यांनी सकाळी साहेबांना फोन केला. संभाजी होळकर तेव्हा जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष होते बांधकामचे. त्यांनी साहेबांनी फोन केला संभाजी होळकरांना, आणि संभाजी तुम्ही नाव नाही घातलंय का आढळराव पाटलांचं? ते म्हणले नाही साहेब, आम्ही नाही घातलंय. शरद पवार कृषी मंत्री, केंद्र मंत्रालय म्हणले मी जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव पाटील जरी शिवसेना विरोधात होती तेव्हा त्यांचं नाव तुम्ही घातलं नसेल तर प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. ते फक्त आढळराव पाटील नाही आहेत, ते शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत आणि शिरूरचा तेवढाच हक्क आहे जेवढा पुणे जिल्ह्यात बाकी सगळ्यांचा आहे. पवारसाहेब त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि आढळराव पाटील आणि शरद पवार गेले नाहीत. तो कार्यक्रम बिना अध्यक्षपद तो केला. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि आज काय चाललंय, आमचे हक्काचे, अरे मी माझ्या घरासाठी पैसे मागत नाहीये, मी ना माझ्या वैयक्तिक कामासाठी मागते ना माझ्या घराचा रस्ता, अंगणवाडी, शाळा, गटर, मीटर, वॉटर मागते. बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरूर लोकसभा मतदारसंघ, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली आणि अशोक बापूंचा मतदारसंघ शिरूर, याच्यासाठी आम्ही निधी मागतोय आणि आम्हाला निधी दिला जात नाही. काट मारली जाते आमच्या निधीवर. एक पैसा आम्हाला दिलेला नाही पुण्यामध्ये डीपीटीसी मध्ये. हो, काल ऐकलं मी, तुमच्याच चॅनलवर ऐकलं हे. मला हां बोला. नाही, पोटातलं कधीतरी ओठात येतं. आपण त्यांचे आभार मानले पाहिजे की बरं झालं भारतीय जनता पक्षात एक तरी खरं बोलणारा निघाला. ते खरं बोलले याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कारण का मला या गोष्टीची जाणीव आहे की हे फक्त आणि फक्त लोकसभेचा रिझल्ट ज्या पद्धतीने लागला त्याच्यामुळे त्यांना बहिणी आठवल्या. लोकसभेपर्यंत बहिणी आठवल्या होत्या का? नाही.
लोकसभेनंतर यांना बहिणी आठवल्या आणि आताची जी जाहिरातबाजी वगैरे चालली आहे आणि सगळ्या बहिणींना पैसे मिळत नाहीत. बारामती ती परवा मी रिव्ह्यू घेतला, सगळ्या लाडक्या बहिणींना बारामती ती पैसे मिळालेले नाहीत. त्याची आता माहिती आम्ही घेतोय. बहुत पुराना और बोरिंग स्टोरी हो गया यार. सगळं तर तेच बघत होते. मी कधी काय बघत होते का? तुम्हीच बघा ना, तुम्ही महाराष्ट्रात सगळं बघत होता ना. मला तर सगळे दिल्ली दिल्ली दिल्लीच करायचे. तेव्हा मी प्रेस तरी घ्यायची का एवढी जेवढी आता घेते? ऑफकोर्स नॉट. कारण का क्लिअर डिव्हिजन ऑफ काम होतं, वादच नाही. आणि मी कालही चॅनलवर म्हणले, आजही त्यांच्यापैकी आणि भारतीय जनता पक्ष कुणाही बरोबर माझी वन ऑन वर तुम्ही मॉडरेटर व्हा, माझी कुठल्याही विषयावर चर्चेला बसायची तयारी आहे. शुभेच्छा आहेत त्यांना. मला नाही काय सांगतायत, कारण का तो माझा कोर कॉम्पिटन्सच नाही, माझा विषयच नाही. माझं म्हणजे मी माझ्या राजकारणाबद्दल किंवा आमच्या काँग्रेस आयडिओलॉजी आणि विचाराबद्दल बोलू शकते. जे माझ्यावर संस्कार झालेत, माझ्यावर महात्मा गांधींपासून विनोबा भावे टू यशवंतराव चव्हाण ह्या चौकटीत मी वाढलेले आहे. माझं राजकारण त्या दिशेने आणि त्या आयडिओलॉजी आणि त्या विचारांमध्ये. त्यामुळे सिनेमा वगैरे हे चांगली गोष्ट आहे, ती एंटरटेनमेंट, तो मोठा एक खूप मोठा बिझनेस आहे, व्यवसाय, ज्याच्यातून प्रचंड एम्प्लॉयमेंट जनरेट होतं. त्याच्यामुळे मी खूप सिनेमाच्या बाजूने, एक तर टॅलेंट, त्यांचा इंटरेस्ट आणि अनबिलिव्हेबल एम्प्लॉयमेंट जनरेट होते. त्याच्यामुळे तो बिझनेस आणि व्यवसाय असलाच पाहिजे का? हो, असलाच पाहिजे. आम्ही सेवक आहोत. आम्ही सत्तेमध्ये कशासाठी येतो? सत्तेमध्ये येऊन सत्ता ही एक टूल आहे, एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी. आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. आमचं पॉलिसी मेकिंग हे आमचं काम आहे. म्हणजे एखादी पॉलिसी करणे आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो, मग नाही झाला तर त्याच्यात काय बदल होतात, हे सगळं काम करण्यासाठी राज्य आणि देश याच्यात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही असतो. एंटरटेनमेंट हा एक वेगळा व्यवसाय आहे आणि राजकारण हा व्यवसाय नाही, ही सेवा आहे. हो, क्लिअर कट. नाही, नेतृत्वाचा विषय नाही. आमचं नेतृत्व इथे जयंत पाटील करतात. पण एवढी मोठी टीम ही काही आमचे सत्तेतले लोक, म्हणजे आमच्या डिसिजन मेकिंग मधले लोक, हे यांनी एक वेगळा विचार मांडला आणि ते वेगळं ते घर करून बसलेत. त्याच्यामुळे जसं आम्ही सगळे म्हणजे 8च्या 8 खासदारांवर यावेळी एकटी माझ्यावर जबाबदारी नाही. मी जेवढी व्यस्त आहे तेवढेच अमोलदादा व्यस्त आहेत, तेवढेच बाप्पा व्यस्त आहेत, तेवढेच आमचे सर बगरे सर व्यस्त आहेत. सगळे 8 तिकडे वर्ध्यामध्ये अमरभाऊ व्यस्त आहेत. सगळ्या 8 खासदारांवर जबाबदारी दिली आहे की 8च्या 8 खासदारांनी, तिथे धैर्यशील मोहिते आता तयारी करतायत. आजच सकाळी माझं बोलणं झालं. तिकडे मोठे कार्यक्रम, सोलापूरला तिकीट वाटप, कॅम्पेन सगळं चाललं. त्यामुळे प्रत्येक बाळ्या मामा इथे बिझी आहेत. प्रत्येक निवडून आलेल्या खासदाराला टार्गेट दिलेलं आहे. त्यांनी त्याचा पण मतदारसंघ बघायचा, प्लस त्याच्यावर आणखीन कामांची जबाबदारी. आता निलेश लंकेंचा एवढा डिमांड आहे राज्यातून, आम्ही बसून करतोय की आता निलेश लंकेंना प्रचाराला कुठे पाठवायचं. आता तुम्ही म्हणाल मग निलेश लंके नेते आहेत का महाराष्ट्रात, मग का फिरतं? असं होत नाही ना. संघटनेचं जेव्हा काम येतं तेव्हा कार्यकर्ता म्हणून 8च्या 8 खासदार आम्ही, आमच्यासाठी संघटनेनी संघर्षाच्या काळात आमच्यावर पक्ष उभा राहिला. आम्ही 8च्या 8 जण आज आमदार आणि महाविकास आघाडीची सेवा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पूर्ण ताकदीने लढतोय. आणि आम्ही 8च नाही, आम्ही 31 जणांची टीम.
असं मी तुमच्या चॅनलवर सकाळी पाहिलं. हो, आज सकाळीच पाहिलं मी. खरं आहे. मी खूप विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे अतिशय विनम्रपणे आभार मानते की जो विश्वास आपण आदरणीय पवार साहेबांवर जो विश्वास प्रेम दाखवलंय त्याबद्दल तुमच्या समोर, आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर, जो ह्या संघर्षाच्या काळात आमच्याबरोबर उभा राहिला आणि विश्वास झाला, त्या सगळ्या तमाम महाराष्ट्राच्या समोर मी विनम्रपणे नतमस्तक होते. एवढंच म्हणू शकते. अजून मीटिंग चालली आहे, त्यांची टीम येणार आहे जेपीसीची. उद्या का परवा येणार आहे मुंबईला जेपीसीची टीम. बघूया काय होतं. संजय राऊतांच्या संदर्भातला जो विषय होता मेघा सोमय्या त्या प्रकरणामध्ये संजय राऊतांना शिक्षा सुनावली होती आणि सध्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. घेतलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीला किती फटका बसेल काय कळलं नाही, ही त्यांची पर्सनल केस आहे. नक्की काय केस आहे हे तर समजलं पाहिजे आपल्याला. एकदम कसं आपण रिॲक्ट करणार. अरे सगळ्यात मोठं डेफॉमेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे. डर्टी डझन तुम्हीच लिंक करा ना. मग मी पण उद्या कोर्टात जाऊ का की डर्टी डझनला आत्ता तुम्ही शेकहँड करताय डर्टी डझनला. मग डर्टी डझन ईडी मध्ये करप्ट आहेत का नाही आहेत, भ्रष्टाचार झाला का नाही झाला, ह्या सगळ्याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील. कारण का सगळ्यात जास्त आरोप भारतीय जनता पक्ष करतं. मग रोज आम्ही पण डिफेमेशन करतो. किती वेळा आमच्यावर झालेले आहेत ना. म्हणजे आमचा पक्ष जेव्हा एक होता तेव्हा अजित पवारांवर, हसन मुश्रीफांवर, दिलीप वळसे पाटलांवर किती नावं घेऊ, केले की नाही. आज त्यांच्यावर एकत्र आहेत का नाही. मग करू का मी डेफमेशनची केस. याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल मला. कारण का मी म्हणत नाहीये हसन मुश्रीफ भ्रष्टाचारी आहेत का नाही, मी म्हणतच नाहीये. किरीट सोमय्या म्हणत होते डर्टी डझन. ईडी सीबीआय मी पाठवली का. ईडी सीबीआय कुणाच्या हातात आहे, कोणी पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी. याचं उत्तर द्यावं लागेल भारतीय जनता पक्षाला. या सगळ्या प्रश्नाची उत्तर हा हसन मुश्रीफांचा विषयच नाहीये, ना अजित पवारांचा विषय, ना कुठल्याच जे त्यांच्याबरोबर आज आहेत आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले हा त्यांचा विषयच नाहीये. हा विषय भारतीय जनता पक्षाचा आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे की डर्टी डझन तुम्ही आरोप केले, मग आम्ही करू का डेफमेशन तुमच्यावर. की आमच्या नॅचरली करप्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, NCP. करू का मी डेफमेशन भारतीय जनता पक्षाच्या. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही करताय ना सरकारमध्ये. त्यांना दिलेत ना किती 8 का 9 मंत्रालय. मग काय झालं त्या ईडी आणि सीबीआय केसेसचं. माफी मागितली पाहिजे भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की हो तुमच्या सगळ्या नेत्यांवरचे आरोप हे खोटे होते. तुमच्या सगळ्यात पक्षाला आम्ही नॅचरली करप्ट पार्टी म्हणलो, हे खोटं होतं. तुमचा पक्ष भ्रष्टाचारी नाही हे भारतीय जनता पक्षाने बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही पण आता त्यांच्या भारतीय जनता पक्षावर केस केली पाहिजे की नॅचरली करप्ट पार्टी तुम्ही आम्हाला म्हणला, सातत्याने आमच्या नेत्यांवर आरोप केले, ह्याचं उत्तर द्या, नाही तर आम्ही डिफमेशन करू. झालं मराठी. झालं का मराठी, मगच हिंदी. चला. सबसे पहले जानना चाहेंगे कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे आने वाले थे, इनॉग्रेशन होने वाला था पुणे मेट्रो लाइन का, लेकिन वो कैंसिल हो गया ड्यू टू हेवी रेनफॉल. क्या कहना चाहेंगी लगातार प्रधानमंत्री और अमित शाह के दौरे एक के बाद एक महाराष्ट्र के हो रहे हैं. देखिए महाराष्ट्र में हम एक बहुत संस्कारी राज्य है. जैसे हमारा देश संस्कारी है वैसे महाराष्ट्र भी बहुत संस्कारी है. और महाराष्ट्र के लोग जो बाहर से कोई आता है उसको भगवान मानते हैं हम. तो अतिथि देवो भव.
सो कोई भी आए उसका हमेशा स्वागत ही होना चाहिए। तो अतिथि देवो भव ये हमारे संस्कार है, तो जो भी आए जितने बार आए उसका स्वागत ही होगा। और मुझे बहुत दुख और पीड़ा हुई है कि माननीय प्रधानमंत्री जी जो अब उद्घाटन के लिए आए थे, छठी बार उद्घाटन हो रहा है। बड़ी विनम्रता से मैं कहना चाहती हूँ कि ये छठी बार इस मेट्रो का उद्घाटन होने जा रहा था और मेरी सिर्फ विनती रहेगी माननीय प्रधानमंत्री जी के ऑफिस को कि अगर काम पूरा हो गया होगा तो वो वक्त न जायज़ करे, वो अगर ऑनलाइन ओपनिंग कर सके तो कल से पूना के सारे जो लोग हैं वो मेट्रो को कल से ही शुरू कर सकते हैं, तो बहुत सारा जो प्रेशर है ट्रैफिक पे वो शायद कम हो सकता है। बदलापुर के जो एक्यूज हैं, एक्यूज अक्षय शिंदे, उसको लेके कल कोर्ट ने काफी ऑब्जर्वेशंस दिए हैं। जिस तरह से उनको मारा गया है, एनकाउंटर हुआ गया, उसको लेके उन्होंने कहा है कि पॉइंट ब्लैंक सीधे हेड पे शूट करना जरूरी नहीं था, काफी फॉरेंसिक रिपोर्ट्स भी मांगी। क्या करते हैं आप, क्या लगता है आपको कहीं ना कहीं पॉलिटिकल माइलेज देने की कोशिश की जा रही है इस एनकाउंटर के थ्रू? बहुत दुख की बात है क्योंकि मेरी देवेंद्र जी से बहुत सारी अपेक्षाएं थी। एक महाराष्ट्र के वरिष्ठ नेता है, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे। मुझे सबसे ज़्यादा दुख हुआ क्योंकि मैं एक लोक प्रतिनिधि हूँ लेकिन एक माँ भी हूँ, और जब मैंने देखा इस राज्य के गृह मंत्री ने बंदूक लेके एक फोटो पोस्टरबाजी की है, मुझे बहुत एक माँ की तरह बहुत दुख हुआ क्योंकि मैं कभी नहीं चाहती कि मेरा भाई, इस देश का बेटा, इस देश का गृह मंत्री बंदूक लेके खड़ा रहे। इस देश की जो सेवा में लगे, भले आर्मी, नेवी, एयरफोर्स, पुलिस हो, उसके हाथ में बंदूक बहुत अच्छी दिखती है, लेकिन एक गृह मंत्री के हाथ में एक बंदूक और बदले की भावना ये मुझे बहुत अस्वस्थ कर गई क्योंकि वो राज्य के गृह मंत्री है, ये मिर्ज़ापुर टीवी सीरियल नहीं है। राज्य के गृह मंत्री ने देश और राज्य में संविधान से काम करना चाहिए, मनमानी से नहीं। तो मुझे बहुत व्यथा हुई और मैं बहुत अस्वस्थ फील कर रही थी कि ये बंदूक वाले पोस्टर, और दूसरे माननीय मुख्यमंत्री जी ने एक पोस्टर चलाया उनके फॉलोअर्स ने जिसके बारे में सिर्फ मन में हमेशा प्यार रहा है, अभिमान रहा है। पुलिस की टोपी जो दिखाई है, उनकी कैप जो दिखाई है, जिस तरह से पोस्टरबाजी हो रही है, बहुत दुख की बात है। आप भूल रहे हैं कि वो जो एनकाउंटर हुआ है उसमें हमारे भाई एक पुलिस वाला भी घायल हुआ है और वो देवेंद्र जी के टीम का एक आदमी है जो घायल हुआ है। तो पुलिस की सुरक्षितता ही अगर इस पे ही एक क्वेश्चन मार्क आ जाए, प्रश्न चिन्ह आ जाए, तो इस आम आदमी की सुरक्षितता का सवाल भी बहुत अहम और बड़ा होता है। क्या लग रहा है क्रेडिट फॉर इशू है आपस में? इस बात में किस क्रेडिट कैसे ले सकते आप? अगर ये एफआईआर वक्त पे करते, फास्ट ट्रैक कोर्ट करते और संविधान की चौखट में रह के उसको गेटवे ऑफ इंडिया पे फांसी देते तो मैं मानती और पहला हार और मैं जो मिठाई होती मैं मुख्यमंत्री जी को जाके देती और उनकी नज़र उतारती, उनकी पूरी आरती करती मैं, क्योंकि एक मैसेज जाता कि इस देश में, इस राज्य में संविधान से ही राज्य चलता है और हर महिला की सुरक्षितता इस राज्य के लिए महत्वपूर्ण है। लेकिन ऐसा नहीं हुआ। सरकार की तरफ से ये कहना है कि आप ही लोगों की तरफ से पहले कहा जा रहा था जल्दी से जल्दी जस्टिस देना चाहिए। जस्टिस एनकाउंटर नहीं होता सर, इस देश किसी के मनमर्जी से नहीं चलता, संविधान से चलता है। संविधान में फांसी जायज है, एनकाउंटर जायज नहीं है। आप प्लीज पढ़ लीजिए कॉन्स्टिट्यूशन। अरे सरकार कुछ भी बोले, सरकार को संविधान बदलना, यही तो हम कहते हैं। ये सरकार संविधानिक है ही नहीं। पार्टी फोड़ के तोड़ के सिंबल लेके ऐसे ही तो सरकार बनी है। ये सरकार ही है, ये संविधानिक है। तो ये संविधान लेके ये राज्य चला ही नहीं रहे। और देश में संविधान बदलने की बात हमने नहीं की, भारतीय जनता पार्टी के सांसदों ने पार्लियामेंट में की है। मैंने देखा है, सुना है और आपके चैनल ने भी देखा है। वापस उन्होंने कहा था कि मैं चाहती हूँ कि जो किसान है वो उस रिफॉर्म को वापस से उस चीज की डिमांड करे। हालांकि जब जो है बीजेपी ने किनारे कर लिया तो उन्होंने अपने यू टर्न लेते हुए
नहीं नहीं। आप इस पूरे सिनारियो को कैसे नहीं नहीं, मैंने कंगना जी का स्टेटमेंट ही नहीं पढ़ा है, तो इस पर मैं टिप्पणी नहीं कर सकती। प्रधानमंत्री 3 दिन के यूएस टूर से वापस आए हैं। काफी चर्चित रहा है उनका टूर। जितने भी बीजेपी और बीजेपी से अलायंस जितने भी सीएम है उन्होंने काफी अपने ट्विटर हैंडल से इसकी तारीफ की। दूसरी तरफ जब राहुल गांधी यूएस टूर पे गए थे तो उनकी काफी आलोचना की गई थी। किस तरह से देखते हैं आप? देखिए, अमेरिका के और हमारे बहुत अच्छे रिश्ते रहे हैं और पुराने रिश्ते हैं। मुझे आज भी याद है कि पहले से तो अच्छे रिश्ते रहे हैं, लेकिन उसके बाद जिस तरह 10 साल डॉक्टर मनमोहन सिंह जी ने वो रिश्ता निभाया और आगे लिया। आपको याद होगा, प्रेसिडेंट ओबामा की अगर किताब आपने पढ़ी हो तो उन्होंने डॉक्टर मनमोहन सिंह जी को खुद का गुरु माना है, एज द बेस्ट इकोनॉमिस्ट इन द वर्ल्ड। तो अमेरिका का और हमारा जो रिश्ता है, उसकी शुरुआत और उसको आगे ले जाने की जिम्मेदारी, ये उसका सबसे बड़ा कंट्रीब्यूशन किसका रहा है, तो वो डॉक्टर मनमोहन सिंह जी का रहा है। जिस तरह से राहुल गांधी के टूर को लेके अभी बीजेपी को हमारे सबके खिलाफ बोलने को कुछ रहा ही नहीं। ना महंगाई की बात कर सकते हैं, ना भ्रष्टाचार की बात कर सकते। भ्रष्टाचार का तो अभी नहीं बोलते, क्योंकि भ्रष्टाचार के जिसके जिन पे आरोप भारतीय जनता पार्टी ने किए, वो सारे तो आज बीजेपी के साथ है। डिफेमेशन केस में संजय राउत जी को सजा हुई है, 15 दिन की इम्प्रिजमेंट और 25,000 का जुर्माना दिया है। रेखा सोमैया उनकी तरफ से ये केस किया गया था। हाउ इज इट? नहीं, मुझे केस के डिटेल्स पता नहीं। मैंने पहले भी कहा था, मैं ज़रूर पता करूंगी। कोई डेफेमेशन का केस है ऐसे आप कह रहे हैं। डेफेमेशन करना हो तो सबसे बड़ा डेफिनेशन तो हमारा हुआ है। आपको याद होगा, एनसीपी को बीजेपी नेचुरली करप्ट पार्टी कहती थी और डर्टी डजन कह के हमारे सारे वरिष्ठ नेताओं को डर्टी डजन में डाला गया। वो सारे डर्टी डजन आज बीजेपी के साथ है और नेचुरली करप्ट पार्टी को तोड़ मोड़ करोड़ के पार्टी लेके गए, गलत तरह से सिंबल लेके गए, पूरा लेके आज उनकी सरकार में नेचुरली करप्ट पार्टी उनके मित्र पक्ष है। तो पहला डेफमेशन तो मैंने बीजेपी पे करना चाहिए, ये नेचुरली करप्ट पार्टी वाला। हिंदी हो गया? कारण का घर पक्ष फोडण्यात इतकं सरकार व्यस्त असते आणि भ्रष्टाचार, अर्थातच याच्यात भ्रष्टाचारच झाला नाही तर एवढ्या मोठ्या जे आपलं दैवत आहे त्या दैवताचं काम करताना तिथे वेल्डिंग नीट होत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। या सरकारचा भ्रष्टाचाराचाच भाग झाला ना हा। अतिशय भ्रष्ट आहे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्यांचेच हे काळे कारनामे आहेत। नाही, अर्थातच आहे। म्हणजे कालच एका मोठ्या वर्तमानपत्राचा हे होता आणि त्या चॅनलवर मी काल पाहिलं। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की मी प्रशासनाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की मुंबई तुंबता कामा नये, आणि काल ते म्हणल्यानंतर 8 तासाच्या आतच मुंबई तुंबली होती काल। हे तुमच्या चॅनलवर पाहिलं, आपण सगळ्यांनीच अनुभवलं काल। म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात की मी प्रशासनाला आदेश दिले, प्रचंड अनेक करोडो रुपये खर्च झाले नाले सफाईवर। मग त्याचं काय झालं? पूर्णपणे भ्रष्टाचारी हे सरकार आहे। महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुठली जबाबदारी घ्यायची नाही, फक्त घर फोडा आणि पक्ष फोडा। हाऊस फिटली नाही की अमित शहाजी परत येऊन म्हणलेत की परत पक्ष फोडा। म्हणजे गंमत मला अशी वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाकडे टॅलेंटच नाही आहे की त्यांना टॅलेंटसाठी सारखं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे वळावं लागतं। कमाल आहे बाबा या सरकारची। आणि त्याचबरोबर मला भारतीय जनता पक्ष, ज्या पक्षाबद्दल माझे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक नाहीत, त्या पक्षामध्ये प्रचंड टॅलेंट होतं। ते जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता लढत होता। मग तो कार्यकर्ता आज कुठे आहे? का त्यांना बाहेरून सारखे लोक आयात करावे लागतात? का शरद पवारांचा पक्ष फोडायचा आहे? का तुम्हाला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडायचा आहे? सो ओरिजिनल भारतीय पक्षाचा कार्यकर्ता नेता आहे तो कुठे गेला मग? म्हणजे अमित शहांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात टॅलेंटच नाही आहे, तो कर्तृत्ववान नाही आहे। अहो, संघर्षाच्या काळात तुम्ही महाराष्ट्राच्या याची तोच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सतरंजी उचलत होता, लाठ्या मारत होता, तुमचा झेंडा घेऊन आमच्या विरोधात लढत होता।
आणि आज जेव्हा सोन्याच्या ताटात जेवायची चांदीच्या ताटात वाढायची वेळ आली तेव्हा ते गरम जेवायला बाहेरचेच पाहुणे बसले. तो भारतीय जनता पक्षाचा बिचारा लढणारा कार्यकर्ता गेला कुठे? या गर्दीमध्ये हरवून गेला तो. मैम तिरुमला जो पूरा प्रकरण है उसमें जो इलेक्ट्रेटेड घी का इस्तेमाल होने को लेकर प्रसाद बनाने को लेकर पूरा प्रकरण हुआ है, उसको आप किस तरीके से देखते हैं? नहीं, उसकी इंक्वायरी आनी चाहिए. नहीं, उसका इंक्वायरी भी चलना चाहिए. परसों मैंने एक सिद्धिविनायक मंदिर का भी देखा, वो भी मैंने देखा, तो समझ में नहीं आ रहा है क्या हो रहा है. सबकी इंक्वायरी होनी चाहिए कि सच में क्या है. ये टीवी पे जरूर मैंने दोनों मंदिरों को देखा, तिरुपति का भी देखा और सिद्धिविनायक का भी देखा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.